राहतात. अभिनंदन. कुपन हॉटेल दख्खन चिकन थाळीवर 50% सूट आणि टी शर्ट सौजन्य तुकाराम डाकवे साहेब दादा आपला देखील मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. चला धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने आणि मॅचला होईल सुरुवात. आई वडजाई देवी मालदान विरुद्ध शिवप्रेमी बांबूची वाडी. टॉस जिंकलाय मालदान संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय. चला एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचे. यस मॅचला होईल सुरुवात. एक्स्ट्रा प्लेयर प्लीज पाठवा. चला दोन्ही टीमला विनंती असेल एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. जाऊया मॅचच्या दिशेने. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅचला होईल सुरुवात. मॅच ऑन गेम ऑन. मालदान संघाकडनं गोलंदाज शुभम, सुरेश आणि संदीप. स्ट्राइकला सुरेश, नॉन स्ट्राइकला संदीप. पहिला बॉल खराब दिशा. अतिरिक्त धावसंख्येने मात्र संघाची सुरुवात. व्हाईट बॉलने मात्र सुरुवात होते. इथे मात्र झेल पकडलाय. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का लागतोय मालदान संघाला. फलंदाज बाद होतोय. सुरेश बॅक टू द डगआउट. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते. टीम मगाशीच म्हटलं वडजाई देवी आणि दुसऱ्या बाजूला टीम शिवप्रेमी बांबूची वाडी आणि मालदान. दोघांमध्ये आज शनिवारचा दिवस आहे. जॉब नक्कीच सर्वांना सांभाळून खेळावं लागतं आपल्याला पाहायला मिळतंय. टीम मालदान मध्ये आज 7 ते 8 जण खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतला आणि टीम शिवप्रेमी बांबूची वाडी संघ हा संघ देखील एक चांगला संघ आहे. आपण पाहतो मुंबई गावे देखील खेळत असताना त्यांचं चांगला क्रिकेट राहत असतं आपल्याला पाहायला मिळतं. इथून हो काय फटका सजवलाय. नजाकत पाहण्याजोगा. अफलातून फेकून दिला. बॉर्डर लाईनच्या बाहेर जाईल. बिग 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 षटकार. मिळतील धावा 6. इट इज काय फटके बाजी. पाहण्याजोगा. चेंडू निघून जातोय. काय सजवला. ओहो निर्णय पंचांवरती अपील स्ट्रॉंग. सचिन देसाई पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय.
7 धावा एम एस धोनीची आठवण करून दिली. एक विकेट देखील गेली टीम आपल्याला पाहायला मिळते मालदन टीमची. सेकंडला खेळाडू नितीन यांच्या बॅट मधून अजून एक आलाय की काय, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू थांबणार नाहीये. धावा किती, 4 की 6, डिसिजन काय, षटकार. पहा नितीन दादा, एक पुराना चावल है, रुकेगा नहीं साला, ठोकेगा झुकेगा नहीं साला, पर मारेगा. आपल्याला पाहायला मिळत. आणि इथून येत आहे धावा 6 नी धावसंख्या वेगाने वाढली, ती 13 या आकड्यावरती. काय खेळ आहे, काय क्रिकेट आहे नक्कीच आपल्याला पाहायला मिळत. चेंडू झाले आतापर्यंत 5 धावा धावफलकावरती, 13. टीम शिवप्रेमी बांबूची वाडी संघ फुल टॉस वसूल, आणि हो फुल टू वसूल केलाय. लागोपाठचा दुसरा, अजून एक जाईल सीमा पार, थांबणार नाहीये. ही लोकल ट्रेन नाहीये, सहजासहजी लक्षात घ्या. ही ट्रेन बुलेट आहे, इथून धावते, थांबत नाहीये. रन येत आहेत आणि धावा रन मशीन म्हटलं तरी हरकत नाहीये. आणि धावसंख्या धावफलकावरती, धावफलक 19. ओव्हर नंबर, पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये धावा 19 करत्या झाल्या. ओव्हर फार मागणी ठरली शुभमच, 30 षटकार आल्या. अजूनही 18 चेंडू शिल्लक या मॅच मध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये विशाल. सेकंडला खेळाडू पाहायला मिळतील संदीप. एक ते देखील चांगले खेळाडू आहेत टीम मालदनचे, आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतं. सेकंडला संदीप, 9 सेकंड नितीन दादा. एक चांगलं क्रिकेट, चांगलं क्लास नितीन दादाने दाखवलं मैदानाच्या आतमध्ये टीम मालदन साठी. 30 षटकार आले. पहिल्या षटकामध्ये धावा वेगाने वाढला, जिथे थांबला होता ना तिथे वेगाने आलात. आणि धावा येणं फार गरजेचं आहे क्रिकेटमध्ये, आपण पाहतो. आणि संदीप दादा यांच्या बॅट मधून देखील येतोय की काय, आणि हो हो इथे थांबणार नाहीये हे 2 वाघ. नक्कीच चेंडू जाईल सीमारेषा पार. अजून एक येतोय षटकार. पहा टीम बांबूची वाडी संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. हे खेळाडू जरूर पुराणा चावल आहेत, मात्र फलंदाजी त्यांच्याकडे चांगली आहे. आणि इथून षटकार देखील आला. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. क्रिकेटमध्ये पहा एक सिंगलला फार प्राधान्य आहे, आणि इथून एक सिंगल आली आहे. आणि धावसंख्या सिंगलने पुढे सरकेल 26 या आकड्यावरती. एमटीसीच्या माध्यमातून या सर्व स्पर्धा कव्हर होत असतात. अक्षय म्हात्रे, कुणाल म्हात्रे, भावेश ठाकरे असतात, म्हणजे नाही आहेत आज आपल्याला पाहायला मिळतं. तर त्यांच्या माध्यमातून सगळ्या स्पर्धा कव्हर होतात. प्रणय म्हात्रे कॅमेरामॅन, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होती आहे. आणि एमटीसी बद्दल कौतुक करेल तेवढं कमी आहे, आणि आपल्याकडे दिवस देखील कमी पडेल, कारण त्यांच्या माध्यमातून चांगल्या रीतीने सर्व स्पर्धा कव्हर होत असतात. सर्वात लवकर येणारे, सर्वात लेट जाणारे ते लाईव्ह वालेच असतात, आपल्याला पाहायला मिळतं. आणि हा चेंडू देखील सुरेख होता. एक सिंगल मिळते. नितीन दादा स्ट्राईक जरूर आली आहे. आणि धावा येणं फार गरजेचं आहे या मॅच मध्ये, लक्षात घ्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर होता, मात्र एक सिंगल. फटका चांगला आहे, मात्र एक सिंगलच मिळेल. एक सिंगल आली आहे. ओव्हर नंबर, आपल्याला चेंडूची मागणी केली. जुना चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये.
नेक्स्ट मॅच यामधून जो जिंकेल तो फाईट करणारी टीम सळवे 11 सळवे. कुठेही जायचं नाहीये, लक्षात घ्या. नक्कीच आपल्या व्यासपीठा समोरच संघ उपस्थित आहे. यामधून जो जिंकणार तो फाईट करणार. आज कोणता संघ नक्कीच जाणार आपण जरूर बघणार आहोत. बक्षीस पात्रामध्ये कोण जाणार आणि उद्याच्या दिवसामध्ये कोण फायनल साठी सज्ज होणारे आपण जरूर बघणार आहोत. फुलटॉस क्षेत्ररक्षक आहे, फटका चांगला आणि हो हो झेल चांगला डीपलाय. ज्या खेळाडूची झेल महत्वाची होती तो झेल टिपला, दोन्ही हात खुल्ले गेले आणि माघारी परतावा लागेल नितीन दादा यांना. अजून एक धक्का लागतोय टीम आई वडजाई देवी मालदन संघाला. दुसरा धक्का, संघाचा महत्वाचा मासा जाळ्यामध्ये फसलाय. ते विकेट पतन, माघारी परतावा लागेल खेळाडू नितीन दादा यांना. बॅक टू द गाव. हा देखील फटका चांगला, मात्र झून एक झेल आल्या पावली. माघारी जावं लागतं विनोदला, माघारी जावं लागेल. धक्का नंबर 3 टीम आई वडजाई देवी मालदन संघाला. तिसरा धक्का, बॅक टू द गाव आणि इथून धावा धावफलकावरती 28. नितीन दादाची विकेट गेल्यानंतर धावा थोड्याशा कमी होत आहेत की काय. महत्वाचा खेळाडू होता, महत्वाचा मासा गळ्याला लागला आणि तिथून धावा थांबतायत. अजून एक विकेट माघारी वरतायत विनोदला. विनोद देखील चांगला खेळाडू आहे टीम आई वडजाई देवी मालदनचा. नवीन बॅटर स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये जातो. संदीप दादा अजून बाकी आहेत, त्यांच्या बॅट मधून धावा येतात, धावा बनतात. इथून रन मशीन आहे टीम मालदनची. ओव्हर नंबर दुसरी देखील संपले. अजून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये कितपत धावा संघ बनवणार आहे तो मालदन संघ. ओव्हर नंबर तिसऱ्या षटकामध्ये कोणत्या हातामध्ये दिलंय षटक आपण जरूर बघणार आहोत. संजय ओव्हर नंबर 3, तिसरं षटक संजयच्या हातामध्ये सोपवलाय. सेकंडला संदीप आपल्याला जरूर पाहायला मिळतील. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर अपील केला, निर्णय फेटाळला. आपल्याला पाहायला मिळते निघून जातो. इथून एक सिंगल मिळणार नाहीये, बॅट कट नाही आपल्याला पाहायला मिळते. धावा थांबणार नाही, चेंडू निघून गेला. पुन्हा एकदा बॉल तयार. बॅटची गडा, क्षेत्ररक्षक आहे, विकेटचं बटन जरूर मिळते की काय. आणि हो हो स्वप्नीलला जसं आलाय तसं परतावं लागेल. पहा संघ चुकी करता आणि नितीन दादाची विकेट गेल्यानंतर सांगायला गेलं ना कुठेतरी धावा देखील थांबल्या. धावा इथून कुठे येत नाहीये आपण जरूर पाहतोय. आणि धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 28 या आकड्यावरती. नवीन बॅटल आदित्य जातोय, नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये. आदित्य तर धावा 28 आहेत. ओव्हर चांगली राहिली आहे. तिसरं षटक, फटका आदित्यच्या बॅट मधून आलाय, मात्र खरं आहे क्षेत्ररक्षक आहे तिथे वनपास चेंडू अडवला. फेकी करेपर्यंत इथून एक सिंगल मिळतीये. सिंगल डबल मगाशी सांगितलं क्रिकेटमध्ये सिंगल डबल जेवढ्या येतील ना तेवढं चांगलं असतं. सिंगल डबलला फार प्राधान्य आहे क्रिकेटमध्ये, हे लक्षात घ्या मित्रांनो. आणि इथून चांगलं क्रिकेट खेळावं लागेल या मॅच मध्ये. बॅटची गडा, उंच चेंडू गेला, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि टिपला जाईल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. माघारी परतावा लागेल खेळाडू संदीप दादा. बॅक टू द डगआउट. अजून एक धक्का टीम आई वडजाई देवी मालदन संघाला. कुठेतरी चुकी करते टीम मालदन. विकेट्स वरती विकेट, चेंडू बाकी होते, धावा बनवणं फार गरजेचं होतं आणि इथून धावा थोड्याशा थांबल्या.
पहा नितीन दादाची विकेट किती महत्वाची होती टीम मालधनसाठी. जेव्हा मैदानाच्या आतमध्ये होता ना तेव्हा धावा येत होत्या आणि आता मात्र कुठेतरी धावा थांबतायत, रन येत नाहीयेत या मॅच मध्ये. काय क्रिकेट आहे, काय खेळ आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि इथून आता मात्र एक सिंगल आले की काय, दुसरीचा कॉल आहे, बाहेरून जरूर आवाज आलाय आणि इथून या 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्या. षटक नंबर 3 इथे अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. चांगलं षटक आता. पहिल्या चेंडूवरती एकही धाव आली नाही, दुसऱ्या चेंडू विकेट, दुसऱ्या चेंडूवर, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव, चौथा चेंडू विकेट, दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा 2 धावा आणि इथे किती धावा, ओहो बघावा लागेल. जसा निघून जातोय 6 धावांसाठी. शेवटच्या चेंडूवरती षटकार संजय वरती हल्ला आणि धावसंख्या 37 थांबल्या होत्या, आता वाढल्यात 37 धावा. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सहा बॉल्स अजूनही बाकी आहेत. चला स्पीड अप घ्या, वेळेचं बंधन करणं फार गरजेचं आहे. शेवटच्या षटकामध्ये कोणता गोलंदाज वापरतायत आपण नक्कीच बघणार आहोत. हर्षद ओव्हर नंबर, शेवटचं षटक. 3 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त 37 या आकड्यावरती. धावा येणं फार गरजेचं आहे, धावा थांबणार नाहीयेत. ओहो इथून एक सिंगल येते, सिंगल डबल ने नक्कीच धावा बनवाव्या लागतील. चेंडू झाले आतापर्यंत. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं हर्षदला 5 चेंडूचा काही अजूनही शिल्लक आहे. पाच बॉल अजूनही बाकी आहेत. पुन्हा एकदा बॉलर चांगला फटका घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, गॅप फार मोठी आहे, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू अडवला. एक सिंगल मिळते. सिंगल डबल इथून घ्याव्या लागते, धावा बनवाव्या लागतात. 40+ करावा लागणार आहे टीम मालधनला. टीम बांबूजीवाडी संघाकडे बॅटिंग लाईन देखील चांगली आहे. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि धावा क्रिकेटमध्ये करणं फार गरजेचं असतं मित्रांनो, हे लक्षात घ्या. चांगला फटका बॅटच्या रडार मध्ये भेटला, फेकून दिला, निघून जातोय. उंच माझा झोका तसा निघून गेलाय. चेंडू देखील सीमारेषे पार. 6 धावांसाठी येतोय आदित्यच्या बॅट मधून. छोटा पॅकेट आहे पण साला बडा धमाका आहे. मूर्ती लहान आहे, कीर्ती खूप महान आहे. निघून गेला. अजून एक 6 धावांसाठी. मिळतील धावा 6 आणि धावसंख्या 46. वाटलं धावा येणार नाहीयेत, निघून जातोय. अजून एक येतोय की काय आणि चेंडू निघून गेला. डॉट. चेंडू झाले आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला. 2 to go. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. टू टू गो. 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे अजून देखील. हाफ ट्रॅकर इथून एक फक्त मिळेल सिंगल. पंच कळवतायत आपल्यापर्यंत आणि एक चेंडू शिल्लक असणार आहे. शेवटचा ओव्हर नंबर 14 हर्षदच्या हातामध्ये आपण बघितलं सोपवला आणि इथून 47 विकेट गेले आतापर्यंत. 5 एक सिंगल मिळतीये शेवटच्या चेंडूवरती. 48 आणि स्कोरबोर्ड 48 झाला. 49 धावेंचं लक्ष नेक्स्ट मॅच मध्ये ठेवलाय. तो संघ आपल्याला पाहायला मिळतो. आई वडजाई देवी संघाने बनवल्या 48 आणि 49 धावेंचं लक्ष पार करायचं आहे. ते टीम शिवप्रेमी बांबूचेवाडी संघाला आपल्याला पाहायला मिळतंय. नेक्स्ट मॅच कुठेही जाऊ नका, पाहत राहा श्री निनाई देवी चषक 2024. आमचे साथी समालोचक आशिष सर तुमच्या सोबत जोडले जातील. थँक्यू सो मच.
थँक्यू सो मच सर. जाऊया नेक्स्ट मॅच कडे आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर पूर्वार्धाचा खेळ इथे समाप्त होतोय आणि दुसऱ्या इनिंगला मात्र सुरुवात होते. चला स्पीडअप घेऊया थोडंसं मित्रांनो, कारण वेळेचा निर्बंध आहे. आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत शिवगर्जना 11 काळगाव आयोजित निनाई देवी चषक 2024 पर्व क्रमांक पहिलं जे पहिलं असतं ते मानाचं असतं आणि तो मान आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर शिवगर्जना 11 काळगाव संघाकडनं पाहायला मिळतोय आणि त्यांच्याच माध्यमातून हे भव्य दिव्य असं आयोजन या छत्रपती शिवाजी क्रीडांगणामध्ये निनाई देवी चषक 2024. जाऊया सेकंड इनिंग कडे, दुसऱ्या डावाकडे, जिथे मात्र पाहायला गेलं तर लक्ष समोर ठेवले 48 धावांचं लक्ष होतं. 49 धावा करायच्या आहेत. येणारे 24 चेंडू 49 धावांचं लक्ष टार्गेट समोर ठेवले. दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती असेल आपले एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे दोन्ही टीमला. एक्स्ट्रा प्लेयर प्लीज पाठवा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. काही असोसिएशनचे नियम आहेत आणि त्या पॅनलाइज केलं जाईल मगाशीच सांगितल्याप्रमाणे, त्यामुळे थोडस दुर्लक्ष करू नका याची विनंती असेल. मॅच आपण पाहतोय मालदन विरुद्ध बांबूची वाडी. टॉस जिंकून मालदन संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. एक धाडसी निर्णय त्यांनी जरूर घेतला आणि 49 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. अर्थातच बांबूच्या वाडी टीमला पाहावं लागेल कशा पद्धतीने हे टार्गेट चेस केलं जाईल या इनिंग मध्ये आणि सलामीची जोडी हे टार्गेट चेस करण्यासाठी. सलामीची जोडी प्रदीप आणि नॉन स्ट्रायकिंगला हर्षद आणि गोलंदाज स्ट्राइक वरती पहिलं षटक घेऊन येतोय. अर्थातच गोलंदाज सुरेश. P1चं पहिलं षटक सुरेश यांचं. स्ट्राइकला प्रदीप पहिला बॉल फेस करण्यासाठी सज्ज. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. लेट्स प्ले मॅच ऑन गेम ऑन. पहिलाच बॉल सोडून दिलाय. अतिरिक्त धाव संख्येने मात्र धाव फलक उघडतय. अकाउंट ओपन होतंय, खातं उघडलं जातंय 1 धावेने. लक्ष 49 धावांचं आहे. खूप चांगली स्पर्धा आपण अनुभवताय. निनाई देवी चषक 2024. हाफ ट्रॅकर बॉल अगदी कट करायचा होता बॅकफुटला जाऊन, परंतु बॉल निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा बॉल डॉट बॉल आलाय. अवांतर धाव संख्येने मात्र सुरुवात केली, परंतु या बॉल वरती निर्धाव पद्धतीचा चेंडू मात्र हाताळण्यासाठी यश आलंय सुरेशला. पुढचा बॉल पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु डी झोन मध्ये 1 धाव मात्र जरूर मिळेल. एका धावेने पुन्हा एकदा धाव फलक मात्र पुढे सरसवते, जाऊन पोहोचतंय. अर्थातच 2 या धावेवरती 2 धावा मात्र धाव फलकावरती लागतायत आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर टीमची धाव संख्या 2. आकुटप्याचा बॉल होता. दिशा दिली मिड ऑफ मध्ये, क्षेत्ररक्षण आणि ते रन आउट. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का टीम बांबूची वाडी संघाला. फलंदाज जावं लागेल माघारी.
प्रदीप बॅक टू द डगआउट. चला बॅट्समन लवकरात लवकर पाठवा, वेळेचा निर्बंध आहे. चला जाऊया मॅचच्या दिशेने. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर अजय नवीन बॅटर मैदानाच्या हातमध्ये आलाय. यावेळेस पूल केलाय, शॉर्ट ऑफ पूल, बॉल हवेत आहे. नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने जातात बॉल पर्यंत. फेकी केली गेली आणि तोपर्यंत मात्र 2 धावा अंकित होतील धाव फलकावरती. 2 धावा आल्यात आणि या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचते 4 या धाव संख्येवरती. एकूण 50 धावांचं लक्ष्य कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल हे पाहावं लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर, वेगाने टाकलेला हा बॉल. आणखीन एक डॉट बॉल येतोय. कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी राहिले या षटकामध्ये सुरेश यांची. यावेळेस मात्र कट केलाय पॉइंट रिझन मध्ये. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल निघून जाईल सीमा रेषा पार. येतील धावा 4. चौकार. पहिलं षटक समाप्त होतोय आणि पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या टीम बांबूचीवाडी संघ मात्र जाऊन पोहोचतोय अर्थातच 8 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ दी 1 विकेट. आता येणारे 18 चेंडू आणि 41 धावांची गरज. 49 धावांचं लक्ष्य. मोठे लांबच लांब षटकार चौकार मारावे लागतील तरच तुम्ही हे टार्गेट कंप्लीट करू शकता. मोठ्या फटक्याची गरज असेल. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये रखरखत ऊन आणि या उन्हामध्ये चाललेला हा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची रणधुमाळी आपण पाहतोय. निर्णय देवी चषक 2024. गोलंदाज नितीन यांना आपण पाहतोय. खूप चांगली बॅटिंग परफॉर्मन्स त्यांचा पहिल्या डावामध्ये. गोलंदाजीमध्ये कशा पद्धतीने कारनामा करता येईल हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं असेल. पहिला बॉल नितीन यांचा. पहिलाच बॉल खोलात टाकलेला चेंडू. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉल परत येतील. बॅकअप देखील तेवढं चांगलं पाहायला मिळत नाहीये. थोडेसे फंगलिंग पाहायला मिळाले परंतु पडतायत, धडपडतायत, लोळतायत, माती अंगाला लागतीये परंतु धाव कुठेतरी रोखलीये. एका धावेवरती समाधान. नितीन यांचा पुढचा चेंडू हर्षद साठी. यावेळेस मात्र बॅटची कडा लावून चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये. एकच धाव मात्र मिळेल. सिंगलच्या मदतीने धाव फलक 10. एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. मोठ्या धावसंख्येची गरज आहे. मोठ्या फटक्याची देखील गरज आहे कारण जी धावसंख्या उभारली आहे अर्थातच टीम मालदान संघाने बॅटिंग करत असताना. 49 धावा. यावेळेस मात्र फटका चांगला सजवलाय. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहील. त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. 1 बाउन्स सीमारेषा पार. येतोय चौकार. या फटक्याची गरज होती आणि तो फटका सजवलाय अर्थातच हर्षदने. यावेळेस आणखीन एक बिग हिट. क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका मिळाला आणि इथे 6 धावांचा फटका.
टीम बांबूच्या वाडी या संघाला मिळालाय. षटकार आलाय हर्षदच्या बॅट मधून. आधीच्या चेंडूवरती चौकार आणि या बॉल वरती षटकार. धावा जमवण्याचं काम हा फलंदाज करतोय. याच साठी मात्र इनेट नंबर 2 मध्ये त्याला पाहतोय आपण स्ट्राइक इनेटला हर्षद. हो फटका फसलाय. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि कुठलीही चुकी करत नसताना मात्र पाहायला मिळालं असतं, परंतु चुकी झाली आहे त्यांच्याकडून. जाळ्यामध्ये अडकवलं असतं, जाळं विणलं होतं, परंतु चुकी झाली आहे. महत्वाची कॅच होती, कॅच ड्रॉप झाली. हर्षदला जीवदान मिळतंय या ठिकाणी. नितीन यांचा खूप चांगला बॉल, वेगवान बॉल होता. शेवटचा बॉल डॉट बॉल आलाय. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक समाप्त. 2 षटकानंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 21-21. आता 12 चेंडू आणि गरज आहे 28 धावांची. येणारे 12 बॉल आणि 28 धावांची गरज. मॅच अजूनही संपलेली नाहीये. समीकरण अगदी पाहायला मिळतंय. 12 चेंडू 28 धावांची गरज. पाहावं लागेल कोणता संघ विजयी होईल आणि सळवे संघाबरोबर 2 हात करेल. पाहावं लागेल. गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. विनोद आलाय. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक विनोद यांचं पाहायला मिळतोय. गोलंदाज क्रमांक 3 वापरला जातोय. पहिला बॉल विनोदचा हर्षद साठी. शरीरापासून दूर ठेवलाय. व्हाईट बॉल. अपर व्हाईट +1 आहे की फक्त व्हाईट आहे? थँक्यू. व्हाईट +1 2 धावा. पुन्हा एकदा दिशेपासून भरकटत चाललेत. दिशा अचूक, टप्पा अचूक ठेवावा लागेल. अशा अतिरिक्त धावा तुम्ही दिल्यात तर कुठेतरी विजयाच्या दिशेपासून तुम्ही दूर होऊ शकता, दूर राहू शकता. त्यामुळे टप्पा अचूक ठेवावा लागेल. हाफ ट्रॅकर बॉल, परफ्यूम डिलिव्हरी. हा डप्पा चांगला होता. डॉट बॉल येतोय. 2 अतिरिक्त धाव खर्च केल्यानंतर या बॉल वरती डॉट बॉल आलाय. खूप चांगली रणनीती आखण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तोच बॉल, शॉर्ट बॉलचा वापर, पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे. बॉल मात्र निघून चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स. सीमा रेषा पार. डीप स्क्वेअर लेग. सीमा रेषा पार. चौकार. टीमची धावसंख्या या चौकाराच्या मदतीने 28. फटक्याची गरज होती, परंतु क्षेत्ररक्षक आपण पाहतोय गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये. क्षेत्ररक्षक देखील तेवढंच तुम्ही चांगलं करणं गरजेचं आहे. या धावा कुठेतरी थांबवणं तुमच्याकडून देखील एक मदतीचा हात भेटणं महत्वाचं असेल या मॅच मध्ये. जर तुम्हाला विजय प्रस्थापित करायचा असेल तर कारण या धावा कुठेतरी थांबवणं अत्यंत गरजेच्या आहेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 28 या धावसंख्येवरती. येणारे 10 बॉल आणि अजूनही गरज आहे 21 धावांची. 10 चेंडू. पुन्हा एकदा तोच बॉल मात्र हाताळलाय. खूप चांगला बॉल. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. वेळ घालवू नका कारण अजून बरेच सामने बाकी आहेत.
खूप वेळ खर्च होतोय मित्रांनो. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. चला रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. चला सळवे 11 सळवे आपण तयार राहा. यानंतरची मॅच तुमची आहे. जो विजेता संघ होईल त्याच्याबरोबर तुम्हाला मॅच असेल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव ऍड होईल. टीमची धाव संख्या 29. यावेळेस बिग हिट डाऊन दी ग्राउंड. फेकून दिलाय सरळ बॅटे स्ट्रोक. 6 धावांसाठी येतोय षटकार. अजूनही मॅच संपलेली नाहीये मित्रांनो. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली 35. आता येणारे 8 बॉल 14 धावांची गरज. 8 चेंडू 14 धावा. काय फटका सजवलाय हर्षदच्या बॅट मधून. आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार मात्र पाहायला मिळत आहेत. आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का? प्रत्येकाच्या नजरा मात्र हर्षद वरती आहेत. परंतु कमबॅक करावं लागेल गोलंदाज विनोदला या मॅच मध्ये. 8 बॉल 14 धावांची गरज आहे. पाहूया पुढचा बॉल. खराब लाईन आणि लेंथ. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. आता येणारे 8 बॉल आणि 13 धावांची गरज. सुर्वे काका दोस्ती 11 या यांच्या माध्यमातून जर फलंदाजी करणारा संघ जिंकला अर्थातच शिवप्रेमी बांबूची वाडी तर 1000 रुपयांचा पारितोषिक. धन्यवाद. ओहो खूप चांगला बॉल. अखूट टप्प्याचा बॉल होता. दिशा द्यायची होती. बॅटचा फेस आधीच क्लोज झालाय. बॉल निघून चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एकदा तू तर एकदा मी. आता कमबॅक केलंय या बॉल वरती विनोदने. डॉट बॉल आलाय. 7 चेंडू 13 ची गरज. यावेळेस मिस टायमिंग आहे आणि इथे विशालने कुठलीही चुकी केली नाहीये. फलंदाज बाद होतोय. अगदी महत्वाचा फलंदाज माघारी जात असताना ज्याच्या बॅट मधून षटकार चौकार येत होते त्याला मात्र विनोदने प्रति उत्तर आता दिलंय या बॉल वरती.
विकेटचं पतन, फलंदाज बाद हर्षद बॅक टू दी डगआउट. आता येणारे 6 बॉल 13 धावांची गरज आहे. 6 चेंडू 13 ची गरज. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये. विशाल आलाय. विशाल कामगिरी करावी लागेल. येणारे 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. लक्ष्य 49 धावांचं. स्ट्राइक इन एंडला अजय. विजय प्रस्थापित करायचा असेल तर अजयला मोठा फटका खेळावा लागेल. येणारे 6 चेंडू 13 ची गरज. 6 बॉल 13 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पाहावं लागेल कोणता संघ विजयी होईल. अजय आहे विजय मिळवण्यासाठी सज्ज झालाय, परंतु त्याच्या तोडीला तोड देण्यासाठी अंतिम महत्वाचं जबाबदारीचं षटक मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. संदीप आलाय. यावेळेस मात्र कट केलाय. बॅकफुटला जात असताना ड्राइव्ह जरूर करत असताना एक धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील कंप्लीट होतोय. 30 आणि 2 धावा या बॉल वरती मात्र मिळतात. 5 चेंडू आणि आता 11 धाब्यांची गरज. विशाल यांच्यासाठी पारितोषिक आले सुर्वे काका. प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक. घनसोली कॉलनी प्रीमियर लीगची आठवण आली सुर्वे काका. आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये देखील सुर्वे काकांचं नाव खूप चर्चेमध्ये होतं. सुर्वे काका इन ऍक्शन मोड. 5 बॉल 11 ची गरज. पुन्हा एकदा हा बॉल डॉट बॉल आलाय. अजूनही मॅच ऑन आहे. काय गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजीचं प्रदर्शन मात्र मैदानाच्या आतमध्ये संदीपच्या माध्यमातून. अजय साठी हा बॉल अगदी टप्पा पुढे ठेवला होता. यॉर्करचा प्रयत्न आणि तिथे मात्र वेगाने ही बॉल रन कंप्लीट झाले. हो, अंपायर सांगतायत रन कंप्लीट झाले. अगदी चपळाईने ही धाव कंप्लीट केली. 3 चेंडू 10 धावांची गरज. येणारे 3 चेंडू 10 धावांची गरज. विशाल आहे, पाहावं लागेल विशालमय कामगिरी करेल का, परंतु त्याच्या विरोधात संदीप. काय गोलंदाजी केली आहे शेवटच्या षटकामध्ये. अनुभवी गोलंदाज आहेत. जर्सी नंबर 7. फटका चांगला आहे. शॉर्ट बॉल, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर. चेंडू करतोय डीमार्टच्या दिशेने हवाई सफर. षटकार. काय फटका सजवला. सुर्वे काकांनी सांगितलं होतं की 500 रुपये दोस्ती 11 आणि आता सामना मात्र येऊन ठेपलाय. 2 चेंडू मध्ये करायच्या 4 धावा आणि सुर्वे काकांचे 500 रुपये मात्र या सामन्यामध्ये कामाला आलेत म्हणावं लागेल. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये असे सुर्वे काका ज्या वेळेला त्यांनी पारितोषिक जाहीर केली आणि त्यानंतर मात्र सुर्वे काकांचं नाव चर्चेमध्ये आलं. आज दोस्ती 11 ने खेळ देखील सकाळी चांगला केलाय आणि 2 मध्ये 4 करायचे आहेत. सामना अजून संपलेला नाहीये. काही घडू शकतं. क्रिकेट आहे, कारण क्रिकेटमध्ये तुम्ही शेवटच्या चेंडू पर्यंत सांगू शकत नाही की सामना कोण जिंकेल. आणि हा ऑनलाईनचा जमाना आहे सर, आणि 500 रुपये पाठवले देखील आहेत. आणि हो, ते म्हणालेत. थँक्यू सो मच. ते आम्ही खेळाडूपर्यंत पोहोचवू. हे प्रेम आहे सुर्वे काकांचं, हे प्रेम आहे दोस्ती 11चं. आणि आता सामना देखील रंगतदार अवस्थेत. 2 चेंडू 4 धावांची गरज. पाहूया कशा पद्धतीने ही मॅच राहील. अनुभव कामाला येतोय का. विशाल आहे, विशालमय कामगिरी करतोय. यावेळेस मात्र पहा टप्पा पडल्याचा थोडासा खालती राहिलाय. आणि लवसर आपण जर पाहायला गेलं तर तेच समीकरण पुन्हा एकदा सातत्याने मात्र पाहायला मिळतंय. आजच्या दिवसामध्ये ही 3री मॅच आहे. 1 चेंडू 3 धावा. अवीने देखील षटकार ठोकला होता आणि मागील मॅच मध्ये देखील या 3 धावा निघाल्या.
डिफेंड केल्या होत्या, परंतु आत्ताच्या मॅच मध्ये काय घडेल, डिफेंड होईल का षटकार चौकार येईल. एक चेंडू आणि 3 धावांची गरज. एक चेंडू 3 धावा. बांबूची वाडी की मालधन, विनोद की विशाल, संदीप की विशाल, पाहूया अनुभव आहे. एक चेंडू 3 आणि इथे हो, हा बॉल आलाय